साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ घेतो भक्ताचा कैवार. कुठल्याशा रूपामध्ये येतो बनूनी आधार. संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला. देव पावला, देव पावला, देव पावला, पावला देव पावला. देव पावला. मैत्री ठेवूयात आपण. मैत्री का? तुम्ही लग्नासाठी बघायला आलात ना मला? तुमच्यासारखी मॉड मुंबईत राहणारी मुलगी मला का म्हणून होकार दे? मुलीकडच्यांनी आपल्याला होकार कळवलाय. काय सांगतेस काय? हो, जी मुलगी मला मनापासून आवडत होती तिनंच मला होकार दिलाय. आमचं नातं छान फुलू दे, घट्ट होऊ दे. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं, सोहम सारख्या साध्या भोळ्या मुलाच्या आयुष्यात त्याला आवडलेली मुलगी आली होती. तिनं लग्नाला होकारही दिला होता. आता यापुढे आपल्या आयुष्यात काय होणार आहे याची सोहमला तरी कल्पना होती का? पाहूया. हॅलो गौरी. गेस वॉट, मी कुठे? मुंबईत. अजून कुठे? मी सांगलीमध्ये मावशीकडे आली 15 दिवसासाठी. अरे वा, सांगलीत कुठे? तासगाव. ग्रेट. म्हणजे अर्ध्या तासावर. म्हणजे आपण तासभरात भेटू शकतो? तासाभरात मी लगेच आवरतो आणि निघतो. आणि निघाल्यावर मी फोन करतो आणि कुठे भेटायचं हे मी फोनवरच कळवतो. ओके चल बाय, भेटू मग. सोहम काय म्हणतो, एवढा खुश? काय महादेवानं पुन्हा आशीर्वाद दिला की काय? अरे महादेव तर सर्व भक्तांना कायमच आशीर्वाद देत असतो. मी आज खूप खुश आहे कारण गौरी इथे आली आहे तासगावात आणि ती मला भेटणार आहे आता थोड्या वेळात लगेच. क्या बात आहे, मलाही भेटायचं तिला. असं म्हणतोस? चल भेटू. अरे वा, वेळेत पोहोचलो आपण. येईलच ते थोड्या वेळात. बरं तू ऑर्डरचं काय ते बघ, मी जरा फ्रेश होऊन येतो. काय पोरगी आहे राव, हिचा नंबर मिळाला पाहिजे. लय भारी. कोणी बरोबर पण दिसत नाहीये. चला साहिल भाऊ, आगे वडो. हे ब्युटिफुल. एक्सक्यूज मी. काय म्हणाल? अरे वा, तुम्हा दोघांची ओळख झाली सुद्धा. गौरी, हा माझा मित्र साहिल. आणि साहिल, ही गौरी, तुझी होणारी वहिनी. काय, ही गौरी आहे? हो. ये बस ना. हो. मला सांग काय खाणार? तुझे देशील. काही वेळा मित्रामध्ये छुपा शत्रू दडलेला असतो. साहिलच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं. सोहमचं सुख त्याला बघवलं गेलं नाही. इकडे गौरी सांगलीला येणार, आपण तिला फिरायला घेऊन जाणार या कल्पनेनं सोहम थरारला होता. मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढलेली गौरी, सांगलीसारखं शहर तिला दाखवायचं, आपलं शहर दाखवायचं, याविषयी कितीतरी प्लॅन्स केले होते सोहमने. पण साहिल या सगळ्या प्लॅन्सवर पाणी फिरवण्याच्या बेतात होता. किंबहुना गौरीने सोहम बरोबर ठरवलेलं लग्न मोडावं असंच त्याला मनोमन वाटत होतं. म्हणूनच त्या दोघांना भेटूच द्यायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं. सोहम, काय लिका, तू या कपड्यात चालल्या?
इतक्या हॉट मुलीसोबत? नाही म्हणजे इतक्या स्मार्ट वहिनीला घेऊन तू फिरायला जाणार? अरे जोडी कशी शोभली पाहिजे की नाही? काय हे काय घातलंय? त्याच्यापेक्षा जीन्स आणि शर्ट घाल चल. अरे पण काय वाईट आहे यार? लग्नात किंवा पूजेला घालायचे कपडे घालून कोणी मुलीसोबत फिरतं का? गौरी तू तर समजव याला. स्टाईल वगैरे पेक्षा स्वभाव, आपण एकमेकांशी कसं बोलतो, कोणाला किती मान देतो, हे जास्त महत्वाचं आहे नाही का? आणि सोहमने अगं म्हणायच्या आधी माझी परवानगी घेतली. त्यातच त्याचा स्वभाव, त्याचे संस्कार दिसतात आणि ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. काय सोहम? हो. हो वहिनी बरोबर आहे तुमचं. तुम्ही निघालाय पण गावातलं वातावरण जरा बरं नाहीये. त्यात आपला सोम आहे गरीब बिचारा. जरा सांभाळून जा. उगाच काही गडबड झाली तर अडकून पडाल तुम्ही. मी पण येतो तुमच्यासोबत. काय आहे आपली गावात फार ओळख आहे. भाऊजी, जन्मभर आता आम्ही एकत्र राहणार आहोत. आम्ही करू की मॅनेज, नका काळजी करू. मुलांनो चला निघा आता. देवाला जायचंय ना? चल. हे महादेवा, मला आता काहीच नको. तुझे आभार कसे मानू? काही न मागता तू मला सगळं काही दिलंस. आता फक्त गौरीला असंच माझ्या आयुष्यात कायम राहू देत. सोहमला त्याच्या आयुष्यात सगळी सुख मिळू देत. तुमच्या दोघांची इच्छा पूर्ण होईल. शंभो महादेव तुमचं भलं करो. हाय वहिनी. नमस्कार भाऊजी. गौरी तू या त्रिशूळात ए वहिनी बोलू दे ना. बरं वाटत तुलाही या त्रिशूळाचं आकर्षण आहे? सोहमचं लहानपणापासूनच स्वप्न आहे की हा त्रिशूळ उचलायचा आहे म्हणे. काय मस्करी आहे का? सोपं आहे. बघ तसा सोहम माझा लहानपणीचा मित्र आहे. पण जे जगात कुणालाच जमलं नाही तो हा येडा करून दाखवणार. मित्र आहेस ना त्याचा? आपला मित्र इथे नसताना त्याच्याविषयी असं बोलणं शोभतं? याला मैत्री नाही म्हणत. त्याच्याविषयी हे असं बोलण्याची काहीच गरज नव्हती आणि ते मला आवडणार नाही. अगं गौरी वहिनी तू फार चुकीचं घेतेस. मला माझं एवढंच म्हणणं आहे की त्याला झेपणार आहे का? साहिल, कधी कधी माणसं जज करण्यात आपण खूप चुकतो. तू सुद्धा तेच करतोयस. अरे सोहम तुझी बायको म्हणजे वहिनी कमाल आहे. कोणत्याच मुद्द्यावर हार मानत नाही. सगळ्या बाबतीत एक नंबर आहे. ते तर आहेच. म्हणून तर मी स्वतःला लकी समजतो. बरं गौरी, मला 2 दिवस कॉलेजच्या कामानिमित्त अर्जंट बाहेरगावी जायचं. नुकताच कॉलेजमधनं फोन आला होता. मला निघावं लागेल ग. हो का? हो, पण तू मॅनेज करशील ना? अरे मी करीन ना मॅनेज. काय म्हणता वहिनी? माझी काळजी घ्यायला आई आणि आजी आहेत. तुम्ही तुमची काळजी घ्या भाऊजी. निघूया, लेट होतोय ना. हो चल. एक्सक्यूज मी. गौरी एक सेल्फी घेऊया ना. ये ना इथे ना. अगे ये गे.
एक गोष्ट मी तुला आत्ताच सांगते, माझ्यापासून 10 हात लांब राहायचं. देव पावला. हॅलो, हॅलो गौरी, साहिल बोलतोय. साहिल भाऊजी, काय काम होतं? सोहमला प्रमोशन मिळालंय. मी ना सोहमसाठी काहीतरी सरप्राईज गिफ्ट प्लॅन करतोय. तुम्हाला भेटायला येशील का? मी तुला पत्ता मेसेज करतो. आत्ता? हो, आता सोहमसाठी प्लॅन करायचंय तर भेटायला तर हवं ना. या, ओके. गौरी, हा या आउटफिट मध्ये कसं दिसतोय? दिसतोय की नाही मुंबईतला यो माणसारखा? ते तर आहेच. गौरी, तुझा आउटफिट फारच मस्त आहे का? आणि आपलं कॉम्बिनेशन पण जुळून आलंय ना. बघणाऱ्या एखाद्याला वाटेल की आपण कपल म्हणून किती छान दिसतो, नाही का? काय कसं आहे, लग्नानंतर सगळं कसं जुळलं पाहिजे, कपल शोभलं पाहिजे एकमेकांना. जर जोडी जुळली नाही ना तर प्रेमात ब्रेकअप आणि लग्नानंतर डिवोर्स होतो. गौरी, एक सेल्फी घेऊया ना. ये ना इथे ना. ये घे. काय झालं बहीण? काय झालं हे तुला चांगलंच माहिती. सॉरी, मला माफ करा, मी जरा वाहवतच गेलो. पण प्लीज सोहमला काही सांगू नका. सोहमला मी सांगणारच नाहीये, कारण त्याचा ना मैत्री या शब्दावरचा विश्वासच उठेल. एक गोष्ट मी तुला आत्ताच सांगते, माझ्यापासून 10 हात लांब राहायचं आणि इथून पुढे माझ्याशी बोलायचं नाही. एका योग्य जीवनसाथीची सोबत थोड्याच काळात माणसाचं व्यक्तिमत्व बदलू शकते. गौरी सोबत सोहमही असाच बदलत होता आणि या खमक्या बाईसमोर आपली डाळ शिजणार नाही हे साहिलच्याही लक्षात आलं होतं. मुंबईचं पाणी काय असतं हे गौरीने साहिलला दाखवून दिलं होतं. साहिलने निर्माण केलेले हर प्रकारचे अडथळे पार करून सोहम गौरीला घेऊन फिरायला निघाला होता. सोहमने गौरीला सांगली भर फिरवलं. या सगळ्या प्रकारामुळे साहिल मात्र प्रचंड खवळला होता. आता सोहमला दुखावण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकत होता. सेमिनार खूपच छान झालं. अरे वा. सॉरी, तुला वेळ नाही देता आला कामात असल्यामुळे. तुला इथे कंटाळा आला असेल ना? अजिबात नाही, उलट आई आजी दोघी जणी खूप जॉली आहेत. मला सासर असं मिळतं याचा मला खूप आनंद आहे. चल, प्रवासाला निघण्याआधी महादेवाचं दर्शन घेऊन जाऊ. हो. चल. सोड मला. देव पावला. आता दाखवतो याला. अरे प्रोफेसर,
सोड मला. सोहम! जोड तिला सांगितलं ना, कॉलरवरनं हात काढ. जोड सांगितलं ना. हात काढ बोललो ना. हर हर महादेव. सोड. हे सोड. हे सोड. हे सोड. 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 सोम तुला तुला कुठे लागलं नाही ना रे? नाही लागलंय मला कुठे. सोम हे त्रिशू तू गौरी, हा त्रिशूळ मी कसा काढला मला काहीच माहित नाही का. गौरी, गौरी, हे त्रिशूळ निघत का नाहीये? असं कसं होईल सोहम? अगं मी करतोय प्रयत्न पण निघतच नाहीये. सोहम, हे त्रिशूळ आता नाही निघणार. आपला शंभू महादेवच आपल्याला वाचवायला आला होता. शंभू महादेवा, धन्य झालो मी. तुझी लीला अपरंपार रे देवा. तू माझ्यासारख्या साध्या भक्तासाठी धावून आलास. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पण गौरी, ते गुंड कोण होते? त्यांना कुणी पाठवलं असेल याची कल्पना आहे मला. कुठे वळून चाललायस? खोटारडेपणा, नीचपणा केला की असंच पळावं लागतं. तू पाठवलेले गुंड हे पळून गेले, आता तूही पळ.
त्याआधी ऐकून जा. तू ज्याला बुळ्या बावळट मूर्ख म्हणत होतास ना, त्या सोहमने ते त्रिशूळ उचललंय. कित्येक वर्षात कोणालाच जमलं नाही ते सोहमने केलं, शंभू महादेवाच्या आशीर्वादाने. आणि आता पुन्हा वाकड्यात शिरताना सोहमशी गाठ आहे, हे कायम लक्षात ठेवायचं. साहिल, तुझी आणि माझी मैत्री आता संपली आहे. तुझ्यासारख्या लबाड आणि नालायक मित्रापासून दूर राहा, हेच माझ्या शंभू महादेवानं आज मला शिकवलंय. पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. चल. सोहमने त्रिशूळ उचलला. भगवान शिवशंभूंनीच त्याच्या हातून ही अचाट कामगिरी घडवून आणली. सगळ्या सांगलीमध्ये सोहम चर्चेचा विषय झाला. एका रात्रीत त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्याच्या मनोमन असलेली सुप्त इच्छा पूर्ण झाली. सोहमलाच आत्मविश्वासाने झळाळून निघालेला एक नवीन सोहम सापडला. गेली 28 वर्ष केलेल्या शिवभक्तीचा तो प्रसाद होता. एका कुरूप वेड्या पिल्लाचं राजहंसात रूपांतर झालं होतं आणि गौरी बरोबर सुखाने संसार करण्यासाठी सोहम सिद्ध झाला होता. जास्त नाही बोलायचा. चल निघ. बघितलंस? चल निघ. दादा प्लीज, हे काय करताय तुम्ही? अहो आता संध्याचा फोनही लागत नाही. चल निघ म्हटलं ना. देवी आई, माझ्या मुलीला सुखरूप घरी आण.